नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा मित्रांनो, आज आपण गुणाकार लॅटिस पद्धतीने कसा करायचा ते पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुलांना अतिशय उपयोगी पडणारा हा व्हिडिओ आहे की गुणाकार लॅटिस पद्धतीने कसा करायचा असतो। बघा, गुणाकाराच्या भरपूर पद्धती आहेत मित्रांनो। गुणाकार आपण उभ्या पद्धतीने करू शकतो। आता हा जो गुणाकार आहे तो आडवा करायचा आपल्याला, म्हणजे याला चौकट पद्धत असं सुद्धा म्हणतात मित्रांनो। तर बघा, आता आपण जरा म्हणजे काय करूया, सिंपल एक्झाम्पल पासून सुरुवात करूया। पहिल्यांदा आता एक एक्झाम्पल आपण घेतलेला आहे पहिल्यांदा 25 गुणिले 5। तर हा गुणाकार लॅटिस पद्धतीने कसा करायचा ते आपण बघायचं आहे। बघा आता मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, अशा आपल्याला चौकट पहिल्यांदा आखून घ्यावी लागते मित्रांनो। आता इथे चिन्ह द्यायचं असतं आपल्याला गुणाकाराचं, आणि एकक आणि दशक ही संख्या आपल्याला मांडावी लागते। इकडं एकक इकडं दशक, त्यामुळे आपल्याला इकडे पण एक चौकट आखावी लागणार आहे मित्रांनो। बघा, इथं मध्ये दोन भाग करू आपण असे। बघा, जेव्हा संख्या आता इथं 2 अंकी संख्या आहे आणि गुणाकारामध्ये एकच अंकी संख्या आहे, त्यामुळे काय आपण काय केलं, इथं 2 अशा चौकटी टाकून घेतलेल्या आहेत मित्रांनो। संख्येप्रमाणे आपण चौकटी वाढवू शकतो। बघा, आता 25 गुणिले 5 ही संख्या घेतलेली आहे। तर आता गुणाकारामध्ये काय आहे मित्रांनो, 5 आहे। गुणाकारामध्ये 5 आहे, ते 5 इथं खाली लिहून घेऊ आपण। गुणाकारामध्ये 5 आहे, ते इथं 5 लिहून घेऊ पहिल्यांदा। आता यामध्ये हे एकक आहे आणि हे दशक आहे मित्रांनो। तर जी एकक संख्या आहे ती इकडे मांडून घेऊ आपण 5। एकक संख्या जी आहे ती इकडे मांडून घेतली, आणि जे 20 आहे मित्रांनो, आपल्याला या संख्येचे विस्तारित रूप करायचं आहे। आपण काय करतो विस्तारित रूप करताना मित्रांनो, जी संख्या दशक असते, 2 संख्या दशक आहे, दशकावर नेहमी 1 शून्य द्यावा लागतो, म्हणून त्यावर 20 लिहायचं असतं, आणि अधिक एकक संख्या 5 करतो मित्रांनो। म्हणजेच असं आपल्याला विस्तारित रूप करावं लागतं आणि मग ते इकडे मांडावं लागतं। आता ही जी 2 संख्या आहे ती दशक आहे, त्यामुळे ही 20 संख्या होणार। बघा, म्हणजेच 20 आणि 5 ही संख्या आपण अशी मांडलेली आहे। गुणाकारामध्ये 5 ही संख्या इथं घेतलेली आहे। बघा, इथं कोणती पण संख्या देऊ दे मित्रांनो, किंवा इकडे पण 2 अंकी संख्या असू दे, संख्येचं विस्तारित रूप करायचं आणि मग संख्या खाली मांडायची। दशक असेल तर त्या ठिकाणी 1 शून्य घ्या, शतक असेल तर 2 शून्य घ्या, हजार असेल तर 3 शून्य घ्या। बघा, आता या 5 न काय करायचं, या दोन्ही संख्येला गुणायचं आहे मित्रांनो। पहिल्यांदा तुम्ही या संख्येला गुणा तरी चालेल, किंवा या संख्येला जरी गुणलं तरी चालेल, काही हरकत नाही। आता बघा, आपण पहिल्यांदा या 5 ने या 5 ला गुणू, 5 5 होतात 25, ते इथं लिहून घ्या। आता बघा, जर संख्येवर ते शून्य असेल मित्रांनो, तर अगोदर शून्य खाली मांडून घ्या। हा शून्य इथं मांडून घेतला आपण अगोदर, 5 दोन्ही 10 करायचे, झालं, आपलं उत्तर आलेलं आहे। आता जेव्हा आपण असं उत्तर काढतो तेव्हा आपलं उत्तर हे आहे, एवढं आपलं उत्तर आहे। आता काय करायचं असतं मित्रांनो, या दोन्हींची करायची असते बेरीज। बघा, 100 आणि अधिक करायचं 25, त्या दोन्हींची करायची आहे आपल्याला बेरीज। 0 आणि 5 5 झाले, 0 आणि 2 2 झाले, आणि हा 1 असा, म्हणजे उत्तर आपलं 125 आलेलं आहे। उत्तर किती आलेलं आहे मित्रांनो, 125 या संख्येचं उत्तर आलेलं आहे। बघा, आता आपण काय करूया, आपण इथे एक अंकी संख्या बघितली गुणाकारामध्ये, आता 2 अंकी संख्या असेल तर कसं करायचं ते बघूया। बघा आता मित्रांनो, 56 गुणिले 15 ही संख्या आहे, म्हणजे 56 गुणिले 15 ही संख्या आहे। आता बघा, याची मांडणी कशी करायची आहे आपल्याला, इथे आपण पहिल्यांदा अशा चौकटी आखून घेऊ मित्रांनो। बघा, आता आपल्याला किती चौकटी आखायला पाहिजेत, इथे चिन्ह देऊ पहिला गुणाकाराचं आपण। आता इकडं 2 अंकी संख्या आहे, त्यामुळे खाली पण 2 चौकटी आल्या पाहिजेत मित्रांनो अशा। बघा, आपण संख्येप्रमाणे चौकटी वाढवू शकतो। जेव्हा 2 अंकी संख्या असते तेव्हा इकडे 2 चौकटी पाहिजेत, आणि गुणाकारामध्ये जेव्हा 2 संख्या असतात तेव्हा खाली पण 2 चौकटी आपल्याला आखून घ्यायला पाहिजेत। आता मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विस्तारित रूपामध्ये आपल्याला संख्या मांडायची आहे। 56 पहिल्यांदा मांडून घेऊ आपण। 56 मधले जी एकक संख्या आहे 6, ती इथं मांडली पहिल्यांदा, आणि हे जे 5 आहे ते दशक आहे मित्रांनो, त्यामुळे दशकावर नेहमी 1 शून्य असतो,
आता गुणाकारामध्ये संख्या आहे 15, मग हे जे 5 आहे ते एकक स्थानी आहे, त्यामुळे ते खाली मांडून घेऊ. जे 1 आहे ते दशक स्थानी आहे, दशक स्थानी अंक असतो तेव्हा त्याला 1 दशक म्हणजे 10 झाले, त्यावर 1 शून्य घ्यायचं आपल्याला. आता या दोन्ही संख्येला गुणायचंय आपल्याला मित्रांनो. काय करायचं बघा, पहिल्यांदा या वरच्या संख्येने या संख्येला गुणायचं किंवा खालच्या संख्येने या दोन संख्यांना गुणायचं, कोणत्याही संख्येने गुणा चालेल. या संख्येने जर गुणलं तर याचं उत्तर इकडे लिहू शकता तुम्ही, आणि या संख्येने गुणल्यावर त्याचं उत्तर या दोन चौकटीमध्ये तुम्ही लिहू शकता. बघा आता आपण काय करूया, पहिल्यांदा वरच्या संख्येनं गुणू किंवा खालच्या संख्येनं गुणू मित्रांनो. बघा आता 5 ने या 6 ला गुणूया पहिल्यांदा. 5 टक्के किती झाले मित्रांनो, 30 झाले. 30 लिहू इथं आपण. आता हा जो 0 आहे तो इथे लिहून घ्या पहिल्यांदा. जर तुम्हाला पटकन येत नसेल तर 0 जेवढे असतील तेवढे पहिला खाली लिहून घ्या. 5 ने 5 ला गुणा, 5 5 झाले 25, संख्या आली 250. आता 10 ने या संख्यांना गुणू आपण. बघा आता हा जो 0 आहे मित्रांनो इथं देऊन घ्या पहिल्यांदा. दिला 0 आपण. 10 ने या 6 ला गुणायचंय आपल्याला, पण हा जो 0 आहे तो इथं गेला. आता 1 चा पाडा 6 पर्यंत म्हणा किंवा 6 चा पाडा 1 पर्यंत म्हणा. 1 6 किंवा 6 1 6 झालं आपलं उत्तर. आता 10 ने या 50 ला गुणायचं आपल्याला. आता काय करायचं, 2 शून्य आहेत मित्रांनो. इथं 1 शून्य आहे, तो शून्य पहिल्यांदा इथं लिहून घ्या. हा शून्य इथं लिहून घ्या. 2 शून्य तर आपण लिहिले, हा शून्य आणि हा शून्य इथं लिहून घेतला. आता 1 चा पाडा 5 पर्यंत म्हणा किंवा 5 चा पाडा 1 पर्यंत म्हणा. 1 5 5 किंवा 5 1 5. जरी तुम्ही असा गुणाकार केलात, 10 5 50 झाले आणि हा शून्य इथं घेतला तरी उत्तर 500 येणार आहे. आता या सगळ्याची करायची बेरीज, म्हणजे 500, 250, 60 आणि 30 यांची करायची बेरीज. आता जेव्हा अशा संख्या येतात जास्त तेव्हा काय करायचं, सगळ्यात जी मोठी संख्या आहे ती पहिल्यांदा वर लिहा 500. त्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे 250, ती खाली लिहा मित्रांनो. त्यानंतर बघा त्यापेक्षा आता 250 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 60 आहे, आणि 60 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 30 आहे. यांची करायची आहे आपल्याला बेरीज मित्रांनो. बघा 0 0 0 झाले, 5 आणि 6 11 झाले, 11 आणि 3 14 झाले, 14 4 हा चाला 1, 5 आणि 2 7 आणि हा 1 8, 840. आपलं उत्तर आलेलं आहे 840. बघा अशा प्रकारे तुम्ही लॅटिस पद्धतीने सुद्धा गुणाकार एकदम सोप्या प्रकारे करू शकता मित्रांनो. आता आपण जरासं मोठं एक्झाम्पल घेऊया. बघा आता मित्रांनो 516 गुणिले 5 ही संख्या आहे. 516 मल्टिप्लिकेशन 5 ही संख्या दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, याची पहिला मांडणी करून घेऊ आपण. बघा आता जेवढ्या संख्या असतात मित्रांनो तेवढ्या आपल्याला चौकटी पुढे वाढवायला पाहिजेत. बघा आता इथं चिन्ह येणार गुणाकाराचं, त्यानंतर इथं एक संख्या, इथं एक संख्या आणि इथं एक संख्या, म्हणजे आपल्याला अशा अजून किती चौकटी आपण आखून घेतल्या बघा मित्रांनो. आता इथं खाली एकच संख्या आहे त्यामुळे खाली आपल्याला एकच चौकट बास होते मित्रांनो, म्हणजे इकडे खाली काही चौकटी घ्यायची आपल्याला गरज नाहीये. आता आपण या संख्येचं विस्तारित रूप करू. आता याचं कसं होतं बघा विस्तारित रूप. पहिल्यांदा मित्रांनो इथं 5 आहे, शतक आहे, ते एकक दशक आणि शतक आहे. मग शतकावर किती शून्य असतात मित्रांनो, 2 शून्य असतात, अधिक इथं 1 आहे, हा दशक आहे, दशकावर 1 0 असतो, अधिक 6. हे झालं या संख्येचं विस्तारित रूप मित्रांनो. आणि ही संख्या अशीच आपण इकडं मांडून घेऊ. बघा 5 शतक आहे, 2 शून्य, 1 दशक आहे, दशकावर 1 शून्य, 6 एकक आहे, त्यामुळं 6 हे आपण एकच लिहायचं आहे. आता इथं 5 आहे ते एकच संख्या आहे, त्यामुळे इथं मल्टिप्लिकेशन मध्ये 5 ही एकच संख्या आपल्याला घ्यायची आहे. आता याचा करायचा आहे आपल्याला गुणाकार. आता आपण एककापासून गुणाकार करू. बघा 5 चा पाडा 6 पर्यंत म्हणा, 5 टक्के होतात 30. त्यानंतर हा जो शून्य आहे तो इथं उतरून घ्या मित्रांनो, किंवा तुम्ही 5 10 50 असं पण करू शकता. आता आपण हा शून्य इथं उतरून घेतलेला आहे. 5 चा पाडा 1 पर्यंत म्हणा, 5 1 5. बघा आता इकडे जायचंय आपल्याला, 5 आणि 500 ला गुणायचं आहे. आता बघा आपण हे 2 शून्य जे आहे ते इथं पहिला मांडून घेऊ मित्रांनो. आता 5 चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा, 5 5 25. बघा अशा प्रकारे आपण एकदम सोप्या प्रकारे याचा गुणाकार करू शकतो मित्रांनो. आता या तिन्हींची आपल्याला करायची आहे बेरीज. पहिल्यांदा मोठी संख्या 2500 लिहून घेऊ, त्यापेक्षा लहान संख्या
50 आणि त्यापेक्षा लहान संख्या 30 यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 0 0 0 झाले, 5 आणि 3 8 झाले. हे 5 इथं लिहून घ्या, 2 इथं लिहून घ्या, म्हणजे 2580 असं आपलं उत्तर आलेलं आहे. बघा आता आपण काय करूया, इथं जेव्हा 2 अंकी संख्या असते आणि इकडे 3 अंकी असते तेव्हा एक्झाम्पल घेऊन बघूया. बघा आता 575 गुणिले 16 ही संख्या आहे मित्रांनो. आता याची मांडणी करून घेऊया आपण. इथं गुणाकार चिन्ह देऊन ठेवूया आपण. आता यात 3 संख्या आहे त्यामुळे इथे 3 चौकटी आपल्याला आखून घ्याव्या लागतील मित्रांनो. आणि खाली आपल्याला 2 संख्या आहे त्यामुळे 2 चौकटी आपल्याला 2 चौकटी खाली आखून घ्यायला पाहिजे. आता याची मांडणी करून घेऊया. बघा याचे विस्तारित रूप काय येतं मित्रांनो, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 500 अधिक 70 अधिक 5 असे याचे विस्तारित रूप येणार आहे. आता ही संख्या इथं मांडून घेऊ आपण. 5 शतक आहे, शतकावर 2 शून्य असतात. 7 दशक आहे, दशकावर 1 शून्य असतो आणि हे 5 एकक इथं लिहून घेऊ. बघा आता गुणाकारामध्ये 16 ही संख्या आहे. 1 म्हणजेच 10 लिहायचं, 6 इथं लिहायचं. आता आपल्याला या सगळ्याचा करायचा आहे गुणाकार. आता पहिला इकडनं करू आपण, एकक आणि एककापासून करू. 6 पंचे झाले 30 मित्रांनो. त्यानंतर 6 ने या 70 ला आपल्याला गुणायचा आहे. हा शून्य इथे लिहून घ्या पहिल्यांदा. बघा 6 सत्ते झाले 42, उत्तर आले 420. त्यानंतर आता हे 2 शून्य आहेत, 2 शून्य इथं लिहून घ्या. 6 पंचे झाले 30. बघा आपलं उत्तर 3000 आलेलं आहे. आता या 10 ने या संख्यांना गुणायचं आहे मित्रांनो. 10 ने पहिला 5 ला गुणू. 10 5 झाले 50. हा शून्य इथे लिहून घेऊया पहिल्यांदा. त्यानंतर 10 सत्ते झाले 70. बघा त्यानंतर हे 2 शून्य इथे लिहून घ्या मित्रांनो, किंवा हा पण शून्य इथे लिहून घ्या. बघा 1 2 3 शून्य इथे लिहून घेतले आपण. बघा 1 चा पाडा 5 पर्यंत म्हणा किंवा 5 चा पाडा 1 पर्यंत म्हणा. 1 5 5 झाले. आता आपल्याला या सगळ्याची टोटल मारायची आहे मित्रांनो. बघा टोटल करू आपण त्या सगळ्याची. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 5000. त्यानंतर सगळ्यात त्यापेक्षा लहान संख्या आहे 3000. बघा त्यापेक्षा लहान संख्या आहे 700. त्यापेक्षा लहान संख्या आहे 420. त्यापेक्षा लहान संख्या आहे 50 आणि सगळ्यात शेवटी 30. बघा एवढ्या सगळ्याची आपल्याला टोटल मारायची आहे. 0 0 0. 5 आणि 3 झाले 8. 8 आणि 2 झाले 10. 10 0 हा चाला 1. 7 आणि 4 झाले 11. 11 आणि 1 झाले 12. 2 हा चाला 1. 5 आणि 3 झाले 8. 8 आणि 1 झाले 9. म्हणजेच 9200 असं आपलं उत्तर आलेलं आहे. बघा अशा प्रकारे मित्रांनो लॅटिस पद्धतीमध्ये तुम्हाला कोणताही गुणाकार येऊ दे, तुम्ही या प्रकारे गुणाकार करू शकता. बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर उदाहरणांचा सराव करू शकता. चला तर मग आपण पुन्हा असेच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत